दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण घोटाळ्यात 21 मार्चला अटक करण्यात आली। भारतामध्ये पहिल्यांदाच एका मुख्यमंत्रीला अटक करण्याचा प्रकार घडला। यामुळेच आपचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्याचे दिसून आले, परंतु याचा कोणताही परिणाम झालेला दिसून आला नाही। मात्र लोकसभेच्या प्रचारासाठी अरविंद केजरीवाल यांना जेलमधून जामीन मिळाला आहे। ते दिल्लीमध्ये जोरदार प्रचार करताना दिसत आहेत। यामुळे दिल्लीचे वातावरण पूर्णपणे बदललेले दिसत आहे। अरविंद केजरीवाल आणि दिल्लीतील फिरलेलं लोकसभेचं वारं हेच जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। नमस्कार, तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। अखेर सुप्रीम कोर्टाकडून केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला। त्यांना 1 जूनपर्यंत लोकसभेचा प्रचार करण्यासाठी जामीन देण्यात आला आहे। तर 2 जूनला केजरीवाल यांना पुन्हा कारागृहात जावं लागणार आहे। आता केजरीवाल बाहेर आल्यामुळे आम आदमी पार्टी आणि इंडिया आघाडीला याचा फायदा काही प्रमाणात होणार आहे। दिल्लीमध्ये लोकसभेच्या 7 जागा आहेत। या 7ही जागामध्ये भाजपा आणि इंडिया आघाडीमध्ये थेट लढत रंगली आहे। जेलमधून बाहेर येताच अरविंद केजरीवाल यांनी भाजपा, नरेंद्र मोदी, अमित शाह, योगी आदित्यनाथ या सगळ्यांवरच हल्लाबोल केला आहे। अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर आल्यापासून जास्त आक्रमकपणे आपले मुद्दे मांडत आहे। लोकांकडूनही त्यांना सहानुभूतीही मोठ्या प्रमाणावर मिळत आहे। अरविंद केजरीवाल यांना काँग्रेसही चांगली साथ देत आहे। तुरुंगातील काही किस्से आपल्यावर कसा अन्याय झाला या गोष्टी अरविंद केजरीवाल लोकांना सांगून आपल्याकडे वळवत आहे। माध्यमांच्या माहितीनुसार अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी हे दोघेही दिल्लीमध्ये सोबत प्रचार करणार असल्याचे समोर आले आहे। एकट्या अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचं वारं फिरवलं अशी चर्चा चालू आहे। त्यात राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल दिल्लीच्या रस्त्यावर सोबत दिसले तर भाजपासाठी दिल्ली राखणं अवघड होऊन बसणार आहे। बाकी तुम्हाला काय वाटतं? अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी एकत्र आल्याने भाजपाला याचा फटका बसेल का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर लोकतंत्र चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।